पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिलांनी केले वडाचे पूजन। श्रद्धा आणि परंपरेच्या संगमातून वटपौर्णिमा उत्साहात साजरी। आज ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त अखंड सौभाग्य, पतीचे दीर्घायुष्य आणि कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी केले जाणारे वटपौर्णिमेचे व्रत शहरासह ग्रामीण भागात मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात साजरे करण्यात आले। हिंदू धर्मात विशेष महत्त्व असलेल्या या सणानिमित्त पहाटेपासूनच विवाहित महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून वडाच्या झाडाची विधिवत पूजा केली। वडाच्या झाडाला पवित्र धागा बांधत 7 प्रदक्षिणा घालून पतीच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली। यावेळी महिलांनी पूजा साहित्य, फळे, फुले, नैवेद्य अर्पण करून सावित्री सत्यवानाच्या आदर्श दाम्पत्य जीवनाची कथा श्रवण केली। या कथेद्वारे निष्ठा, समर्पण आणि पतिव्रतेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले। शहरातील विविध मंदिर परिसर तसेच सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वडाच्या झाडांजवळ सकाळपासून महिलांची मोठी गर्दी दिसून आली। अनेक महिला मंडळांनी सामूहिक वटपूजा, धार्मिक कार्यक्रम तसेच सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले होते। वटवृक्षाचे धार्मिक महत्त्व सांगतानाच पर्यावरण संवर्धनाचा संदेशही यावेळी देण्यात आला। वृक्षांचे संरक्षण आणि संवर्धन ही काळाची गरज असल्याचे महिलांनी अधोरेखित केले। श्रद्धा, परंपरा, संस्कृती आणि निसर्गप्रेम यांचा सुंदर संगम घडवणारा वटपौर्णिमेचा उत्सव सर्वत्र भक्तिमय आणि आनंददायी वातावरणात पार पडला। वटपौर्णिमेचा वर्षातून एकदा येणारा हा सण, या दिवशी जसं सावित्रीने वडाखाली पूजा करून आपल्या पतीचे प्राण पुन्हा आणले होते, तसेच आम्ही त्यासाठी प्रार्थना करत आहोत, दीर्घायुष्य लागावं। आणि आम्ही हे आनंदाने आणि उपवास धरून, निर्जरी उपवास करून हे सण साजरा करतो, त्यामुळे आम्हाला खूप आनंद होतो। आज सण सौभाग्याचा, वटपौर्णिमेचा, जसं सत्यवानासाठी सावित्रीने वडाची प्रार्थना करून त्याच्यासाठी दीर्घायुष्य मागितले, तसेच आज मी सुद्धा माझ्या नवऱ्यासाठी वडाची पूजा करून दीर्घायुष्य मागितले आहे। त्यासाठी आम्ही 7 फेऱ्या मारल्या पूर्ण। आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनल।